काल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावर प्रशासक नेमण्याचा जो शासनाने उद्योग केला ते 100% चुकीचं आहे. त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. कारण काय आहे, आम्ही संचालक निवडून 3 वर्षे झाली. संचालक निवडून येत असताना आम्हाला सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान करून निवडून दिले. त्यांचाही अपमान केला आहे त्यांनी. आणि जे 44 कलम लावले तर 44 कलमाचा अर्थ तिने वेगळा काढला आहे. आम्ही ऑलरेडी कोर्टात असताना त्याचाही त्यांनी विचार केलेला नाही आणि स्टे दिला नाही म्हणून आम्ही प्रशासक नेमते विभाजन करतो आहे. विभाजन पण नाही केलं, विभाजन केलं आहे. त्यामुळे सगळे ते चुकीचं आहे आणि आम्ही 100% न्यायदेवतेपेक्षा न्याय मागतो आहे. आम्हाला न्याय मिळेल आमच्या अपेक्षा आहे. आणि जाणूनबुजून राजकीय द्वेषापोटी प्रशासक नेमण्याचा जो उद्योग केला त्याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो. याच्यामुळे नुकसान काय होणार आहे? त्याच्यामुळे नुकसान जत आणि कवटेमंकाळचं फार नुकसान होणार आहे. एक तर ते वसंतदादांनी ज्या मार्केट कमिटी स्थापन केली त्याला दोन्ही तालुके दुष्काळ आहेत आणि त्यांना सोबत सांगलीवर घेऊन जायचं ह्या दृष्टिकोनातून केलेलं होतं. त्यामुळे त्यांचं फार नुकसान होणार आहे. मिरज तालुक्यात नुकसान जरी नाही झालं पण त्या जत आणि कवटेमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही न्यायालयात हो 100% लढणार. आम्ही न्यायालयात ऑलरेडी गेलेलोच होतो आणि आता आणि परत सोसायटी आणि ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आम्ही आत्ता आणि हो आणि कालच्या जी अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेला आम्ही स्टे मागण्याचा प्रयत्न करतो आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा आम्ही जाहीरपणे सर्व संचालक मंडळ जाहीरपणे निषेध करतो. खास करून जत तालुका आणि कवटेमंकाळ तालुक्यावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे. तिथल्या शेतकऱ्यांवर ते अन्याय झालेला आहे आणि त्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो. हा दुष्काळी भागातले दोन्ही तालुके सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीशी एकत्रित असल्याकारणाने तिथल्या भागाचा काही अर्थानं विकास झाला होता. अजून थोडा काळ आज पाण्याच्या स्कीम्स जत तालुक्यामध्ये किंवा कवटेमंकाळ तालुक्यामध्ये चालू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेनं तिथल्या भागाचा जर विकास झाला असता त्यावेळेस राज्य शासनानं अशा पद्धतीचा विचार करणं योग्य होतं. केवळ राजकीय द्वेषापोटी महाविकास आघाडीची सत्ता या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर आहे. म्हणूनच महायुतीच्या नेत्यांनी, भाजपच्या नेत्यांनी, खास करून आमच्या आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे. ह्या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. तो कायद्याला धरून नाही आहे. नक्की आम्ही न्यायालय त्याच्या विरोधात दाद मागणार आहोत. नक्कीच न्यायालय आम्हाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जे काय झालं त्याचा हा वचपा काढला असं वाटतं. आता मार्केट कमिटीचा जो निकाल लागला, महाविकास आघाडीच्या संचालकांना निवडून दिलं, हा जनतेचा निकाल होता. जिल्हा परिषदला जे काही निवडणूक झाली तो पण जनतेचा कौल होता. तो कौल मान्यच करावा पाहिजे. माझं तर भाजपच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचं राजकारण करताना आपल्या तालुक्याचं, जत तालुक्याचं, कवटेमंकाळ तालुक्याचं नुकसान करताय ह्याचं भान तरी तुम्हाला आहे का? हे भान तुम्ही ठेवावं अशी माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.